पुढची बातमी आहे मस्साजोगमधून। मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल लागला। स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय। या निवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला। विजयी झालेल्या स्वरूपानंद देशमुखांना 914 मतं पडली, तर अश्विनी यांना 822 मतं पडली। मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर स्वरूपानंद देशमुखांनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली। कार्यकर्त्यांसह स्वरूपानंद देशमुख अश्विनी देशमुख यांच्या भेटीसाठी दाखल झाले। मस्साजोग ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। हा विजय माझा जो बहादर मतदार आहे, तरुण आहेत, युवक यांनी जी मला एवढी साथ दिली, मी त्यांचं हा जो ऋण आहे मी आयुष्यात कधीच फेडू शकत नाही। कारण समोर एवढ्या बलाढ्य पार्ट्या माझ्या समोर होत्या, त्यांनी सहानुभूती होती म्हणले, पैसा होता, सगळ्या गोष्टी त्यांच्या सोबत होत्या, पण माझा मतदार कुणाच्याही आमिषाला बळी पडला नाही। तो माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आणि मला आज विजयी केलं त्यांनी। तर मस्साजोगच्या निकालावर आपण एक नजर टाकूया। स्वरूपानंद देशमुखांना 914 मतं पडली, टक्केवारी आहे मतांची 52.40, तर अश्विनी संतोष देशमुखांना 822 मतं मिळाली, 47.13% मतं त्यांनी मिळवली। त्यानुसार स्वरूपानंद देशमुखांचा 92 मतांनी विजयी झाला। एकूण मतं 1744 आणि त्यातली 8 मतं नोटा लागली। तर धनंजय देशमुखांनी अश्विनी यांचा झालेला पराभव मान्य असल्याचं म्हटलंय। यावेळी बोलताना त्यांनी संतोष देशमुखांचं गावासाठीचं विजन घेऊन काम करणार असल्याचं म्हटलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आता आपल्यासोबत आहेत धनंजय देशमुख। भाऊ, काय प्रतिक्रिया असणार आहे? वहिनींचा याच्यामध्ये 91 मतांनी पराभव झालेला आहे। खरं तर हा पहिल्यांदा पराभव मान्य करून आणि जो उमेदवार नवनिर्वाचित सरपंच झाल्या त्यांना शुभेच्छा देऊन हा पराभव मान्य करतो मी। आणि येणाऱ्या काळामध्ये जे काम चालू आहे, जे काम शाश्वत आहे, जे काम गावासाठी अण्णाने केलेले आहे, तेच विजन घेऊन चालण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं ही माझी प्रतिक्रिया आहे। आपण बघायला गेलं तर जे संपूर्ण हे प्रकरण चालू होतं न्यायाच्या लढाईचं, या सगळ्या ह्याच्यात गाव एकत्र होतं, मात्र निवडणुकीमध्ये कुठेतरी म्हणजे नेमकं काय झालं हे सगळं? नाही, माझा आणि गावाचा जे आमचं कॉम्बिनेशन होतं, संतोष अण्णा, मी आणि गाव, ते कुठंच प्रॉपर राहिलं नाही। अण्णा तर आम्हाला सगळ्याला सोडून गेले आणि त्यांच्या न्यायासाठी मला, कुटुंबाला आणि गावाला, सगळ्या लोकांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागलं। आणि हे प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्ती हा मला वेळ देऊ शकत नाही, परंतु कुटुंबाला तसं म्हणून जमत नाही। मला प्रत्येक दिवशी दिल्लीपर्यंत जायची वेळ आली आणि उद्या देखील येणार आहे। तर हा जो वेळ आहे तो मला जो न्यायालयाच्या प्रक्रियेत दिलेला, तो मला गावकऱ्यांना देणं झाला नाही। हीच एक रिक्वायरमेंट मला वाटते की पराभवाचं कारण आहे। या निवडणुकीत आपण बघायला गेलं तर ही निवडणूक मुळातच दिवंगत सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर झालेली निवडणूक, त्यांच्या हत्येमुळे झालेली निवडणूक आहे। मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, तसं झालं नाही। नाही, अपेक्षा होती की व्हावी, झालीच पाहिजे असं काही नव्हतं, परंतु ती आज झाली नाही। आता ते सगळे विषय, बिनविरोधचे विषय संपलेले आहेत। आता निवडणूक झाली, पराभव झाला, विजय झाला, त्यामुळे त्या गोष्टी आता गौण आहेत। येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं या गावाचं नाव अण्णांनी केलेलं तशाला तसं टिकून राहावं म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि पुढील गाव अजून जास्तीत जास्त नावारूपाला यावं अशी अपेक्षा करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.